माझ्या मणक्यामध्ये गॅप झालेला आहे. डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं पण मी केलं नाही. फिजिओथेरपी करते पण अजून मला जास्त उठता बसता येत नाही जास्त. तुमचं म्हणणं असं आहे का मणक्यामध्ये गॅप आहे, उजव्या बाजूला शिर दबलेली. डॉक्टरांचं म्हणणं आलं गॅप तर आहे पण शिर पण दबली, आज सांगितलं का? हो सांगितलेले ते फिजिओथेरपी चालू केली त्यांनी. ऐका आता डोळे बंद करा, श्वासावर लक्ष ठेवायचं. श्वास घेताय आणि श्वास सोडताय त्या दोहींच्या मध्ये जी आत्मरूपी चेतना आहे ती बघायची आहे. जे काही हवानरूपी प्रक्रिया केलेली आहे, हवानरूपी प्रक्रियाची ऊर्जा पूर्णतः शरीरामध्ये सक्रिय करण्यात आलेली आहे. ओ ओ शिव तुमच्या मनाने तुमच्या आत्मरूपी चेतनेमध्ये प्रवेश केलेला आहे. मनाच्या संकल्प शक्तीच्या ताकदीने जी काही आत्मरूपी चेतना आहे, आत्मरूपी चेतनेच्या शक्तीने मणक्यामध्ये प्रवेश केलेला आहे. ओ मणक्यामध्ये प्रवेश करून मणक्याची पूर्णतः सर्जरी केलेली आहे. ओ ओ ओ ओ शिव शिव ओ शिव आत्मरूपी चेतनेच्या शक्तीने शरीरामध्ये ज्या काही 72,000 नाड्या आहेत, 72,000 नाड्यांमध्ये आत्मरूपी चेतनेच्या शक्तीने प्रवेश केलेला आहे. जे जे काही ब्लॉकेज सापडलेले आहेत, ब्लॉकेज पूर्णतः या शरीररूपी यंत्राद्वारे खेचून घेण्यात आलेले आहे. ओ ओ ओ शिव शिव आत्मरूपी चेतनेच्या शक्तीने मनामध्ये प्रवेश केलेला आहे. मनामध्ये प्रवेश करून जी काही ऑपरेशन रूपी स्मृती मनामध्ये बसलेली होती, ऑपरेशन रूपी स्मृती मनामधून या शरीर रूपी यंत्राद्वारे खेचून घेतलेली आहे. ओ ओ शिव शिव शरीर पूर्णतः रिलॅक्स झालेला आहे. आजार रूपी विचारांचा पूर्णतः मनाला विसर पडलेला आहे. ओ शिव शरीर पूर्णतः फुलासारखे हलके झालेले आहे. शरीर मोकळं झालं बघा, पूर्ण चालून बघा. दुःखच दुःख होतं, असे दोन्ही हात टेकून उठावं लागत. बसायला पण येत नव्हतं पण एकदम शिरा सगळ्या मोकळ्या झाल्या. पूर्ण मोकळं झालं का आता? हा पूर्ण मोकळं झालं. आता काय वाटतं? असं वाटतं का काय हाय आपल्याला? असं काय एकदम हलकं शरीर वाटते. असं लहान मुलासारखं नवीन ऊर्जा आल्यासारखी, ताकद आल्यासारखी वाटते. पण आता जवळजवळ 99%च्या वर खूप फरक पडलेला आत्ताच्या आता. माझी औषधं पण चालू आहे तिथून, मी आली तेव्हा घेऊन गेलेली. आता किती फरक वाटतो मला? आता काय वाटतं? 99% फरक वाटतोय. 99% फरक वाटतोय. एकदा खाली बसता येत नाही, बसा. गुडघे बसून आता व्यवस्थित बसा येते, व्यवस्थित येते, पूर्णपणे व्यवस्थित बसा येते मला. मी 2 वेळा आली तर मी पाय पसरूनच बसलेली. बर आता उभे राहा परत. असं पटकन उठायला 1 महिन्यामध्ये पार कोणतंही काम करा तुम्ही, काय अडचण नाही. आता या इकडं.